लागलेले डाग त्यांनी पुसले. मी आज प्रामाणिक सांगतो, आडवं बोलत नाही, सरकारला पट्ट्यावर घेत नाही, वाईट बोलत नाही. माझं सांगणं आहे, एकदा आमच्या आई बहिणीला याच ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडताना आम्ही बघितलंय. ते कर्तव्य तुम्ही केलेलं आहे. डाग पुसायचं शिका मराठ्यांना देऊ. त्यामुळं पुन्हा त्या भानगडीत आता पडू नका की आम्ही हल्ले करू, पोलिसांना लाठीचार्ज करायला लावू. तर ते तुम्हाला राज्यात जड जाईल. ते तुम्हाला राज्यात अति जड जाईल. अति जड म्हणजे पुन्हा आंदोलन तुम्हाला थांबणारच नाहीये. तुम्हाला जर वाटत असेल असं होईल तसं होईल, पुन्हा त्या राज्याची धग आंदोलनाची ती 2-4 महिने सुरू राहील. म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंतीपूर्वक सांगतो, संवाद करणे, गोडी गुलाबीनं प्रश्न मार्गी काढायचं, या भानगडीत पडा. तुम्ही लाठीचार्ज करणार, हल्ले करणार आणि गरीब मराठ्यावर अन्याय करणार, म्हटलं करणार, ह्या भानगडीत अजिबात पडू नका. राज्यातला कुठलाच कोपरा मोकळा राहणार. इतकं भयान आंदोलन राज्यात मराठी करते. त्यामुळं तुम्ही हल्ला करायचा नाही. मराठा शांत आहे. मराठा समाजालाही सांगतो, मी तुमच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी या तळपत्या उन्हात बसणार. जीवाची लाहीलाही झाली तरी मी हटत नाही. फक्त तुम्ही सगळ्यांनी शांत राहा, आंतरवालीकडे येऊ नका. मी लढायला खंबीर आहे, ऊन प्रचंड आहे, त्याच्यामुळे येऊ नका. जर आलेच तर लांबून भेटा, लांबून बोला, छत्री आणा, पुन्हा वापस जा, ये जा. तुम्ही मला बघा, मी तुम्हाला बघल, पण आपल्या समाजाच्या लेकराचं कल्याण केल्याशिवाय मी थांबत नाहीये. मराठा समाजाने घरात बसून आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला काही असे काही इनपुट्स आलेत का, किंवा तशा काही नोटिसा वगैरे आलेल्या आहेत का की तुम्ही आंदोलन करू नये, लाठीचार्ज करू, किंवा अशा काही माहिती वगैरे आपल्याला मिळाली का, ज्या पद्धतीची आपल्या भूमिका मांडली आपण? आपली 3 वर्षापूर्वीचीच आपली परवानग्या अमकं तमकं आहे, स्थगित केलेलं आंदोलन आपण 3 वर्षापासून करतो. त्यामुळं नोटिसा असं काय नाही आहे. मी फक्त अनुभव सांगितला. मी फडणवीस साहेब तसं करतील, पण मला दुसरी पण शंका आहे की आता फडणवीस साहेब नाही करणार. कारण त्यांना एकदा एक हल्ला केल्यामुळं त्यांना पण कळालेलं आहे की ते मोठा डॅमेज बसतो. त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा ते मराठ्यावर हल्ला करतील असं मलाही वाटत. पण तरी मी बोलून दाखवलं. अधिकाऱ्यामार्फत तुम्ही एखादं पाऊल उचलताल तर ते तुमच्या अंगलटी, अख्ख्या सरकारच्या अंगलटी होईल. अख्ख्या, एका दुकट्याच्या नाही तर अख्ख्या सरकारच्या अंगलटी. आता मी चाललो की तुम्ही चला काय झाला असं नाही. हा, मी चाललो की तुम्ही चालायचं. पाटील, एक प्रश्न असा आहे की विखे पाटील येत आहेत, यापूर्वी अनेक नेते येऊन गेले, मंत्री येऊन गेले, ते आता परत येत नाहीये आणि शिवसेनेचं कोणी दिसत नाही. फक्त भाजपचेच लोकप्रतिनिधी येत आहेत, शिवसेनेचे कोणीच मंत्री येताना दिसत नाही. मला वाटतं मला नाही त्या भानगडीत पडायचं. त्यांचा अंतर्गत काही असू शकतो, पण मला त्यात नाही. भाजपच्या मंत्र्यांनी मराठींचं कल्याण करू द्या, शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या करू. मला माझ्या समाजाच्या लेकराबाळाशी देणं गेलं. त्यांनी GR काढावे. भाजपने काढले तर काय ताण आहे आम्हाला, काय अडचण आहे. शिवसेनेचेच पाहिजे तर राष्ट्रवादीच पाहिजे असं काय. त्यांनी GR काढावे आणि गोरगरीब मराठा समाजाला न्याय द्यावा. इथं जमलेल्या सगळ्या पोरांनी सुद्धा वापस जा, ऊन लई आहे. तुम्ही थांबू नका, सगळे गावाकडे जा. आपण आपल्या डॉक्टरांनी काही सल्ला दिलाय तुम्हाला, कारण ऊन प्रचंड आहे, तुमची आधीची तब्येत सगळी खराब आहे, असं उपोषण करणं? डॉक्टर तर म्हणणारच, पण आपण उन्हाचा विचार केला तर आमच्या पोरांच्या, मराठींच्या करोडो लेकरा बाळांचं
उन्हाळाच केला ना. आपण कोणत्या उन्हाचा विचार करतो? आपण याच पिढीनं लढलं तर पुढची पिढी सुखी समाधानी होईल. आपण जर लढलो नाही तर आपल्या नातवाचं, आपल्या पोरांचं, पोरींचं वाटोळं होईल. याच पिढीला कठोर आणि कणखर व्हावं लागेल एकजुटीसाठी. याच पिढीला तरच न्याय मिळेल. आपण जर ऊन, मुसळधार पाऊस म्हणून जर घरात सुटलो, आपल्या डोळ्यानं आपल्या पोरांचं वाटोळं झालेलं बघणार आहेत आपण शिक्षणावरून नोकऱ्या. त्यामुळे आपण 8-10 महिन्यातून एकदा सज्ज